नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं. आज आपण बनवणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने मटकीची रस्सा भाजी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे, एक कांदा चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर चिरलेली आणि आलं, लसूण आणि खोबरं, कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आणि जिरे टाकायचं. हे छान तडतडलं की त्यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपल्याला छान असा परतायचा आहे. कांदा आपण सतत हलवत परतून घ्यायचा आहे. आपण खूप सोप्या पद्धतीनं करणार आहोत, त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी हिंग टाकलेलं आहे 1 चमचा आणि ते थोडंसं भाजून घ्यायचं हिंग. आणि इथे आपल्याला कांदा छान असा मऊ भाजून घ्यायचा आहे. थोडासा सोनेरी रंगावरती भाजायचा आहे, जास्तही लालसर नाही होऊन द्यायचा आहे आपल्याला कांदा. आता आपण इथं त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊया. हळद पण आपण थोडी परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण केलेलं जे वाटण होतं ते टाकू. इथे वाटण तुम्ही नाही घातलं तरी चालेल, तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आता हे वाटण घातलं की आपण ते थोडंसं छान असं तेलामध्ये परतायचं आहे आणि आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो संपूर्ण यामध्ये घालायचा आहे आणि टोमॅटोही आपल्याला तेलामध्ये छान परतायचा आहे. टोमॅटो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जर तुमचा नाही मऊ झाला तर तुम्ही याच्यावरती झाकणही ठेवू शकता आणि तो भाजू शकता तेलामध्ये थोडंसं एक वाफ येऊन देऊन. आता आपण तो टोमॅटो भाजला की आपण आपली मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊ आणि तेलामध्ये आपण छान अशी परतायची आहे. मटकी तेलामध्ये आपण परतल्यामुळे त्याचा उग्र जो वास असतो मटकीचा तो निघून जातो आणि जर तुम्हाला जमल्यास तुम्ही सेपरेट ही मटकी भाजून घेऊ शकता. पण या पद्धतीनं मटकी करायला पटकन होते म्हणून सोपी पद्धत आहे ही, करा. आता याच्यामध्ये आपण आपला जो घरचा मसाला आहे तो 1 चमचा टाकला, लाल मिरची 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा टाकला आहे आणि गोडा मसाला 1 चमचा टाकलेला आहे आणि छान असे परतून घेतलेले आहेत हे मसाले. हे मसाले आपले परतून झाले की यामध्ये आपण 2 ग्लास पाणी ओतायचं आहे, गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतल्यामुळे आपल्या कुठल्याही रस्सा भाजीला तर्री छान येते, म्हणून शक्यतो गरम पाणी ओता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता इथं मी आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आता या मटकी मीठ टाकलं की आपण मटकी हलवून घ्यायची. आता एक उकळी आली या मटकीला की याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट आहे ते 2 चमचे आपण घालून घ्यायचं आणि मटकी छान अशी मंद आचेवरती शिजून द्यायची आणि नंतरनं एक 10 मिनिटांनी आपण चेक करायचं आहे. आपली मटकी छान अशी शिजलेली आहे. मटकी आपली शिजली की आपण गॅस बंद करायचा आणि अशाच प्रकारे आपली तयार आहे मटकीची रस्सा भाजी. तर ही भाजी चवीला खूप छान लागते. खूप सोप्या पद्धती आणि साध्या पद्धतीने खूप कमी मसाल्यांमध्ये बनवलेली आहे. तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तेही सांगा मला कमेंट करून. ही भाजी मटकीची भाजी जी आहे ती तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही छान लागते. त्या दिवशी मी भाकरी केली होती त्याच्यासोबतच खाल्ली आणि छान अशी बिटाची कोशिंबीर होती. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.